पुढची बातमी डोंबिवलीतल्या एका दुकानातून लाखोंचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। वेगवेगळ्या प्रकारची एकूण 170 शस्त्र या धाडीमध्ये जप्त करण्यात आली आहेत। फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली या दुकानात शस्त्रांची विक्री केली जात होती। भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांचं हे दुकान होतं आणि या कारवाईत पोलिसांनी चाकू, सुरे, तलवारी आणि बंदुका ताब्यात घेतल्या आहेत। कुलकर्णी यांनी त्यांच्या दुकानात इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा का ठेवला होता याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे। धनंजय कुलकर्णी हे भाजपचे डोंबिवली शहराचे उपाध्यक्ष आहेत आणि याबाबत भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। डोंबिवलीतल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या दुकानातून लाखोंचा शस्त्रसाठा जप्त केला आणि यामध्ये कोणकोणत्या शस्त्रांचा समावेश आहे ते आपल्याला दृश्यात दिसतंय। चाकू, तलवारी, सुरे, बंदुका अशी वेगवेगळ्या प्रकारची ही हत्यारं आणि भाजप पदाधिकारी सध्या अटकेत आहे आणि त्याच भाजप पदाधिकाऱ्याचा हा फोटो आणि डोंबिवलीतल्या या दुकानातून लाखोंचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय।